त्याबद्दल आपल्या शिवाजीराव आम्हाला सर्व सर्व पद्धतीला सर्व नमस्कार आणि सर्व एवढा विषय तुमचे जे मिस्टर आहेत लक्ष्मण गावडे साहेब, आपण प्रचाराच्या वेळी वारंवार म्हटला की त्यांनी जे समाजकार्य केलेलं आहे आणि त्या समाजकार्याची पोचपावती कुठेतरी जनता मला या निवडणुकीमध्ये देईल, ही पोचपावती तुम्हाला नक्कीच या वेळेला मिळाली का? हो, म्हणून तर आम्हाला लीड मिळाली की त्यांची समाजसेवा फार मोठी होती, त्याच्यामुळेच आम्हाला लीड मिळाली. या इतक्या मोठ्या विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला देणार? आमदार साहेबांना आणि माझ्या मिस्टरांना. मी अगोदर अडपूर मतदारसंघाचे गौसे पत्र समिती आणि अडपूर मतदारसंघाचे पहिले सर्व मतदार बंधूंचे पहिले आभार मानतो. तर भरघोस मतांनी मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8,202 मतांनी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात 1 नंबर लीडने आलेले आहेत. याच्यात त्यांचे आभार मानतो आणि मेन म्हणजे आमच्यावर आमदार साहेबांनी विश्वास दिला त्यांचे पण आभार मानतो. आणि गोपाळराव पाटील साहेब असो आणि या भरमण्णा साहेब असेल आणि कोराटे साहेब, हापी पाटील, या सर्वांच्या आणि सर्वांच्या मेन म्हणजे मतदारचे मी खरोखर ऋणी आहे. मी कोल्हापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद यावर्षी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. तुम्ही काय त्या प्रयत्नामध्ये राहणार का? पक्षाची जर पक्षाने ठरवलं असेल तो निर्णय मला मान्य आहे. साहेब 8,000 मतांचं तुम्हाला लीड मिळालंय, तर कशा पद्धतीने प्रचार केला आणि काय तुम्ही कसं सामोरे गेला? मुद्द्यावर भर दिला? नाही, मी म्हणजे माझं सर्व ऍक्च्युली मी संजय गांधीचा अध्यक्ष पण आहे. मागच्या वेळी मी 314 अर्ज आले होते आणि 314 पास केले मी. आणि माझी गोरगरिबांना म्हणा बाकी सगळ्यांना मतदारांना कोण पण असू दे, माझं चंदगड इथं कार्यालय आहे आणि मी आता 30 वर्ष मी सेवा चालू आहे माझी सर्व मतदारसंघामध्ये कुठल्या अडचणीला त्याचं मला फळ भेटलंय. आमदार शिवाजी पाटील साहेबांचे तुम्ही तुझे कट्टर समर्थक मानले आणि तालुक्यात पण आहे. शिवाजी पाटील साहेबांच्या सोबत काम करत असताना या विजयाबद्दल त्यांच्या संदर्भात काय मनात नाही, हा विजय म्हणजे भाऊंचाच आहे विजय. आम्हाला थोडं दुःख वाटलं. आमच्या 3 जिल्हा परिषद आलेल्या त्याच्यात वाटलं आपल्याला म्हणजे 9 जिल्हा परिषद आलेली आहे. आम्ही कुठं काय झालं असेल त्याची आम्ही पडणार.